शहरातील 287 दिव्यांग नागरिकांना त्यांच्या हक्काचा अनुदान निधी तातडीने वितरित करावा या मागणीसाठी नगर परिषद अध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले। मागण्या मान्य न झाल्यास भीक मागो व ठिय्या आंदोलन छेडण्याचा इशारा छोटूभाई यांनी दिला। नगर परिषदेकडून दरवर्षी शासनाच्या नियमानुसार वार्षिक उत्पन्नाच्या 5% निधीचा लाभ दिव्यांग लाभार्थ्यांना मार्च महिन्याच्या सुरुवातीला वितरित केला जातो। मात्र सन 2025-2026 या आर्थिक वर्षात 17 मार्च उलटूनही कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नसल्याने लाभार्थ्यांना अद्याप निधी मिळालेला नाही। यामुळे शहरातील दिव्यांग नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून त्यांच्या हक्काचा निधी 31 मार्च पूर्वी 300 पेक्षा अधिक लाभार्थ्यांना वितरित करावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। संबंधित निधी देऊन दिव्यांग नागरिकांना सन्मानाने जीवन जगण्यास मदत करावी असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे। या मागण्यांवर तातडीने निर्णय न घेतल्यास नगर परिषद कार्यालयासमोर दिव्यांग नागरिकांसह भीक मागो व ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला। नगराध्यक्ष अर्चना आशिष ठाकरे व मुख्याधिकाऱ्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून निवेदन सादर करण्यात आले। यावेळी मागण्यांची पूर्तता लवकरात लवकर करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले। यावेळी शेख जैरुद्दीन छोटूभाई, जिल्हा शांतता समिती सदस्य, माजी सभापती तथा माजी संचालक बाजार समिती मोहसिन पठाण, दिलीप बाबू, सचिन ढवस, प्रशांत पिंपरे, अनिश शेख, शाहरुख शेख, प्रमोद ठावरे, प्रफुल्ल घोडमारे, विशाल रुयारकर, वसंता पेंदाम, काजल गहुकर, जीवनदास सीताराम भगत, लता नंदकिशोर माडेकर, नीलिमा दामोदर कर्लुके, राजीव तुकाराम कासावार, आकाश संतोष शेंडे यांच्यासह अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी चंद्रपूर तसेच पोलीस निरीक्षक वरोरा यांना पाठवण्यात आली आहे।